नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने जयपूर जिल्ह्यातील जामवा रामगड शहरातून दोघा भावांना अटक केली. दिनेश बिवाल आणि मंगीलाल बिवाल अशी त्यांची नावे आहेत. दिनेश हा भाजपचा पदाधिकारी आहे. याच प्रकरणातून राहुरीतून धनंजय निवृत्ती लोखंडे वय 26 याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो माहेगाव महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. तर पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील सुखसागर नगर येथून मनीष वाघमारे या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला आणि मांजरी परिसरातून इंजिनिअरिंग करत असलेल्या शेषराव सोळंकी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतला आहे. महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे. राजस्थान विशेष कृती गटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की दिनेश बिवाल आणि त्याचा भाऊ मंगीलाल बिवाल यांना हरियाणातील एका व्यक्तीकडून नीट 2026 परीक्षेचे 120 प्रश्न असलेला गेस पेपर मिळाला होता. त्यांनी तो 15 लाख रुपयांना विकत घेतला आणि नंतर सिकरमधील अनेक विद्यार्थ्यांना विकला. आम्ही त्याला सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीबीआयने बुधवारी सकाळी त्यांना अटक करून दिल्लीला नेले. दिनेशच्या मुलासह त्याच्या कुटुंबातील 5 जणांनी नीट परीक्षा क्रॅक केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे संशय बळावला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.